हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण परिसर अभ्यास विषयातील जमिनीवरील वनस्पती आणि पाण्यातील वनस्पती यावरील काही प्रश्न अभ्यासणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण जलचर प्राणी आणि भूचर प्राण्यांवरील प्रश्न अभ्यासले होते. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणती जमिनीवरील वनस्पती आहे? ए. शेवाळ, बी. कमळ, सी. जलकुंभी, डी. आंबा. आता पर्याय ए, बी आणि सी ह्या तीनही वनस्पती पाण्यातल्या आहे म्हणजे जलचर आहेत, परंतु आंबा ही मात्र जमिनीवरील वनस्पती आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक डी, आंबा. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणती औषधी वनस्पती आहे? ए. तुळस, बी. गुलाब, सी. कमळ, डी. शेवाळ. तुम्हाला माहीतच आहे, प्रत्येकाच्या घरी असणारी तुळस ही औषधी वनस्पती आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तुळस. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते भारताचे राष्ट्रीय वृक्ष आहे? ए. पिंपळ, बी. वड, सी. आंबा, डी. कडुलिंब. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वड. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून लाकूड मिळते? ए. हरभरा, बी. गहू, सी. तांदूळ, डी. साग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, साग. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणती वेल आहे? ए. द्राक्षवेल, बी. आंबा, सी. नारळ, डी. वड. विद्यार्थी मित्रांनो, आंबा, नारळ, वड ही वृक्ष तर तुम्ही बघितलीच असेल. द्राक्षवेल हे एक वेलीचा प्रकार आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, द्राक्षवेल. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते काटेरी झुडूप आहे? ए. निवडुंग, बी. कमळ, सी. तुळस, डी. गहू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निवडुंग. निवडुंग हे एक काटेरी झुडूप आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती धान्याची वनस्पती आहे? ए. गहू, बी. आंबा, सी. गुलाब, डी. वड. तुम्हाला माहीतच आहे, धान्य देणारी वनस्पती कोणती आहे? पर्याय क्रमांक ए, गहू. प्रश्न 8. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे खोड जमिनीखाली वाढते? ए. कांदा, बी. आंबा, सी. नारळ, डी. वड. अगदी बरोबर. कांदा या वनस्पतीचे खोड हे जमिनीखाली वाढते. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कांदा. प्रश्न 9. खालीलपैकी कोणती वनस्पती मृदाक्षय रोखण्यास सर्वाधिक मदत करते? आता मृदाक्षय म्हणजे काय? मृदाक्षय म्हणजे मातीची झीज होणे. आता खालील 4 पर्यायापैकी कोणती वनस्पती अशी आहे जी मातीची झीज रोखण्यास मदत करते? आता पर्याय ए आहे गवत, पर्याय बी कमळ, पर्याय सी जलकुंभी, पर्याय डी शेवाळ. आता कमळ, जलकुंभी, शेवाळ ही पाण्यातील वनस्पती आहे. गवत ही मात्र जमिनीची मुळे घट्ट धरून ठेवण्यास मदत करते, त्यामुळे जमिनीचे क्षय होण्यापासून मदत होते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गवत. प्रश्न 10. खालीलपैकी कोणती वनस्पती शंकुधारी आहे? ए. देवदार, बी. वड, सी. आंबा, डी. कडुलिंब. तर या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक ए म्हणजे देवदार ही शंकुधारी वनस्पती आहे. चित्रामध्ये तुम्हाला दिसतच असेल की देवदार या वृक्षाला शंकुसारखे फळ आलेले आहे, म्हणून त्या वृक्षाला शंकुधारी वनस्पती असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, देवदार. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे मूळ अन्न साठवण करते? पर्याय ए गाजर, पर्याय बी साग, पर्याय सी गुलाब, पर्याय डी जास्वंद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गाजर. प्रश्न 12. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ए.
वेलींना आधाराची गरज नसते, हे तर वाक्य चुकीचे आहे. वेलींना आधाराची गरज असते. बी, झुडपांना एकच जाड खोड असते, झुडूप तर छोटे असते, त्यांचे खोड हे बारीक असते, म्हणून हे वाक्य सुद्धा चुकीचे आहे. पर्याय सी, वृक्षांना एक मुख्य जाड खोड असते, हा पर्याय मात्र योग्य आहे. पर्याय डी, गुलाब औषधी वनस्पती आहे, हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे, कारण गुलाब ही औषधी वनस्पती नाही. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वृक्षांना एक मुख्य जाड खोड असते. प्रश्न 13, खालीलपैकी कोणती जलचर वनस्पती आहे? ए, साग, बी, वड, सी, कमळ, डी, आंबा. विद्यार्थी मित्रांनो, साग, वड, आंबा ही जमिनीवरील वनस्पती आहे. कमळ मात्र जलचर वनस्पती आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कमळ. प्रश्न 14, खालीलपैकी कोणती वनस्पती पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते? ए, गुलाब, बी, जलकुंभी, सी, पिंपळ, डी, तुळस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जलकुंभी. चित्रात तुम्हाला दिसतच असेल जलकुंभी वनस्पती पाण्यावर तरंगताना. प्रश्न 15, कमळाची मुळे साधारणपणे कोठे असतात? ए, पाण्याच्या तळातील चिखलात, बी, झाडाच्या फांदीवर, सी, जमिनीवरील खडकावर, डी, वाळवंटात. कमळ हे जरी पाण्यावर तरंगताना दिसत असले तरी कमळाची मुळे मात्र पाण्याच्या तळातील चिखलात असतात. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पाण्याच्या तळातील चिखलात. प्रश्न 16, खालीलपैकी कोणती वनस्पती जलचर नाही? जलचर नसलेली ओळखायची आहे आपल्याला. पर्याय ए, जलकुंभी, बी, कमळ, सी, शेवाळ, डी, वड. विद्यार्थ्यांनो, जलकुंभी, कमळ आणि शेवाळ ही जलचर वनस्पती आहे, परंतु वड मात्र ही जलचर वनस्पती नाही. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वड. प्रश्न 17, जलचर वनस्पती जलचर प्राण्यांना काय पुरवतात? ए, पेट्रोल, बी, अन्न व निवारा, सी, वाळू, डी, दगड. योग्य उत्तर आहे पर्याय बी, अन्न व निवारा. प्रश्न 18, खालीलपैकी कोणती वनस्पती जलप्रदूषण वाढवू शकते? ए, जलकुंभी, बी, तुळस, सी, गुलाब, डी, साग. आता या प्रश्नामध्ये तुळस, गुलाब आणि साग हे वनस्पती जमिनीवरील आहे. जलकुंभी ही पाण्यात वाढत असल्यामुळे ती नक्कीच जलप्रदूषणाला कारणीभूत ठरू शकते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जलकुंभी. प्रश्न 19, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर विधान ओळखायचे आहे. पर्याय ए, सर्व जलचर वनस्पती जमिनीवर वाढतात, हे विधान तर चूक आहे. पर्याय बी, जलचर वनस्पती पाण्यात वाढतात, हे पर्याय अगदी बरोबर आहे. पर्याय सी, कमळ ही स्थलचर वनस्पती आहे, स्थलचर म्हणजे जमिनीवर वाढणारी, हे विधान तर चूक आहे. पर्याय डी, जलकुंभीला पाण्याची गरज नसते, हे विधान सुद्धा चुकीचे आहे. जलकुंभीला पाण्याची गरज असते ना. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जलचर वनस्पती पाण्यात वाढतात. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान ओळखायचे आहे. ए, कमळ ही जलचर वनस्पती आहे, हे विधान तर अगदी बरोबर आहे. बी, जलकुंभी पाण्यावर तरंगते, हाही पर्याय बरोबर आहे. सी, शेवाळ पाण्यात वाढते, हा पण पर्याय योग्य आहे. डी, वड ही जलचर वनस्पती आहे, हा पर्याय मात्र चुकीचा आहे, कारण वड ही जलचर वनस्पती नाही, तर ती स्थलचर वनस्पती आहे, म्हणजेच जमिनीवर वाढणारी वनस्पती आहे. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. या व्हिडिओमध्ये आपण जलचर आणि स्थलचर वनस्पती यांवरील बरेचसे प्रश्न कव्हर केलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन नवीन प्रश्नांचा सराव करणार आहोत. तोपर्यंत हसा, खेळा आणि अभ्यास करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओत.